एक बंडल कमी. आता हे माझे पैसे पण चोरायला लागले. नीलम, ए नीलम, ते पलंगावरती पैसे ठेवले होते, त्यात एक बंडल कमी आहे. कुठे आहेत ते? मला काय माहिती, मला विचारून पैसे ठेवता का तुम्ही? ते पदराखाली काय? काय नाही हातात. काय दाखव. नाहीये काय, नाहीये काय सांगितलं ना तुम्हाला. काय काय नाही. काय लाज वाटत नाही तुला पैसे चोरताना? आता नवऱ्याचे पैसे चोरतेस. मग काय करायला हवं? तुम्ही देता का स्वतःहून मला पैसे? आईच्या ऑपरेशन साठी पैसे मागितले दिले, घर खर्चासाठी मागितले दिले का तुम्ही पैसे मला? खरं तर तुम्हाला लाज वाटायला हवी. मी बायको असून मला घरातून पैसे चोरून घ्यावे लागतात. माझा काहीच अधिकार नाही का या पैशांवरती? कसला अधिकार? हे जे पैसे कमवलेत ना, ते मी माझ्या स्वतःच्या कष्टाने मेहनतीवरती. तुलाही असं चोरून आणि फुकट ऐकतं बसून खायला पैसे नाही कमवले ते. बघितलं कसं वागतोय हा माणूस माझ्याशी. स्वतःहून 1 रुपया देत नाही मला खर्चाला. मग मी काय करायला हवं? तुम्ही बघताय ना तुमच्या नीलूचे हाल. कुणाकडे बघून बोलतेस? माझ्याकडे बघ आणि बोल. भेट लागले काय तुला? तुम्ही सांगा या माणसाला, मला यांच्याशी अजिबात बोलायचं नाहीये. कंटाळा आलाय मला यांच्या जाचाचा. हे सगळं कधी बदलणार आहे काय माहिती. आता तुम्हीच बघा तुमच्या नीलूची अवस्था. ही परत तसंच बडबडायला लागली. डॉक्टर म्हणत होते ना तेच बरोबर होतं. हिच्या नादी न लागलेलंच बरं. डॉक्टर, तुम्ही खरंच ग्रेट आहात. माझ्या नवऱ्याला गप्प करायचा एवढा छान उपाय तुम्ही आधी का नाही सांगितलात? पहिल्यांदा मी माझ्या नवऱ्याला माझ्या समोरून असं हार मानून जाताना बघितलं. यार माग उजळशील ना मी माकडा. नाही म्हणजे देशी बसलो डायरेक्ट इंग्लिश प्यायला सुरुवात केलीस. अरे भूतान जाईल कशात तुझ्या. अरे आता गावातली समधी मला नाम्या शेट म्हणतात. मग स्टँडर्ड मध्ये घ्यायला नको. गेला पाहिजे पण तिच्या तळा माकडा. काय गरज काय तुला पण दारू प्यायची? अरे दारू नाही प्यायला सर गावातले लोक काय तुला ओळख दाखवणार नाही ती वय रे. नामा शेठ, एक गोष्ट ध्यानात ठेवा. किती काय झालं ना, पाय जमिनीवर ठेवा. जमिनीवर ठेवा म्हणजे जमिनीवर राहा. नाहीतर काही दिवसापूर्वी गेलता का नाही गायब होऊन, तसं परत गायब व्हावं लागेल तुम्हाला. बजा, अरे आता मी गायब होत नसतो. गंगे बाबाचा आशीर्वाद आहे. गंगे बाबा चोकलं बरं का, ते दारू पिऊन नाव घेतलं. तो डबल करायला पैसे दिले होते ना. डबल झालेले पैसे मोजून घ्या. नाम्या, शाळेत गेलतास का नव्हता रे तू? गेलतो. नाही म्हणजे हिशोबात लईच खराब आहे तुझ्या. नाही, तुला डबल करायला किती रुपये दिले मी? 1000. 1000 रुपयाचे डबल किती होतात? 2000. तुम्हाला किती दिलेत? हे बघ, ही 1500 आणि हे 300 म्हणले 1800. अरे 200 कमी दिलेस तुम्हाला. अरे कमी नाही दिले, ते 200 रुपये कमिशन घेतले सगळ्यांकडून घेतले. म्हणजे तू माझी सगळ्यामध्ये गिनती करणार होय? नाही ना मिळाला का दोस्तीला काड्याची किंमत नाही दिलीस. अरे बजा, सगळ्यांकडून घेतो म्हणून तुझ्याकडून घेतलं. घे तुझे 200 रुपये. ए ठेवती पैसे तुझ्याकडे. आता तू किती बी दिलंस का नाही तरी घेणार नाही मी. का दोस्ती पाणी ओतलेस तू आपल्या.
पण तू गायब झालता का नाही तेव्हा या डागात हुडकलंय तुला गावात नाही चैन नव्हतं मला पडलं कधी माझ्याकडनं कमिशन घेतेस होय? हा माझ्या बरोबर आहे म्हणा तुझं आपल्या दोस्तीपेक्षा तुला कमिशन जास्त महत्वाचं आहे हा ए ए काय बोल काय जास्त नको बोल ए? अरे माझ्या मनात बी असलं काय नव्हतं रे हट गेलो नाही तू घे 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 मला नको पैसे. नाही पैसे घे तू हे धर मला नको नाही, पैसे. नाही पैसे घे तू नाही पण असं बोलू नकोस नाम्याला दोस्तीपेक्षा कमिशन महत्वाचं ना नाम्या तू कमिशन घे नाही तर नको घेऊस पण मला खरं खरं सांग या पैसे डबल करायच्या भानगडीत तू काही चुकीचं तर नाही करत ना नाही हे बघ किती काय झालं का नाही गरिबांच्या पैशासोबत खेळू नकोस तुला आधीच सांगून ठेवतो हा नाही 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 तू शपथ घेऊन सांग मला तू ह्यासाठी काय चुकीचं तर नाही करत ना नाही म्या शपथ घेतो की म्या काय बी चुकीचं करत नाही अरे मी तर गावातल्या लोकांच्या बऱ्यासाठी करतोय सगळं कसं वाटतंय ठीक आहे वाट जरा ए तुझी शपथ बस ए माकडा माझी खोटी शपथ घेऊ नकोस खोटी शपथ घेऊन मारशील मला दुसऱ्या कशा तरी शपथ घे म्हणजे मला खात्री पटेल तर कोणी शपथ घेऊ हा बाटलीची शपथ हे बघ भैया दारू प्यायला कधी बी बाटलीची खोटी शपथ घेत नाही ना कुणाशी बी चुकीचं वागत नाही अरे कंगनी बाबाचा आशीर्वाद आहे आता बघ ह्यो नाम्या लय मोठं नाव कमवणार आहे ए आई तुझा पोरगा बघ आता लय मोठा माणूस होणार एकदम मोठा माणूस होशील लय मोठा माणूस होशील लागा लय मोठा माणूस हो लय पैसे कमवू पण कधी कोणाबरोबर चुकीचं वागू नकोस बरं का नाम्या नाही म्हणजे या पैसे डबल करायच्या भानगडीत तू फसू नकोस बरं का तुझ्या अंगलोट काही येऊ देऊ नकोस आणि जर का तू लोकांना फसवलंस का नाही तर तुझी हाडं मोडून हितच शेकत बसीन एका ठोकीतच अरे बिनदास कमाल आहे वकील पोलीस येऊन गेले आजच्या आज पैसे भरण्याची नोटीस देऊन गेले तरी ही डिंपल माझ्याकडे पैसे मागायला आली नाही डिंपल काय एवढी शांत का पैशांची व्यवस्था झाली का नाही माझ्याकडे पैसे मागायला आले नाहीस म्हणून म्हटलं नाही झाले अजून मग तरी एवढी शांत का तुम्हाला कोण म्हटलं मी शांत बसली मी तुमच्याकडेच येणार होती बरं झालं तू आली नाहीस काय तू आली असतेस माझ्याकडे विनवण्या केल्या असत्या मला पाया पडली असतेस नाक घासलं असतं तरी 1 रुपयाही मिळाला नसता पण तुम्हाला कोण म्हटलं मी तुमच्याकडे पैसे मागायला येणार होती मग काय येणार होतीस हे सांगायला येणार होते की आता पोलीस मला पकडून घेऊन जातील ना त्यामुळे वाड्याकडे ध्यान ठेवा आणि हा तुमच्या नावानं काही चिठ्ठ्या लिहिल्या होत्या त्या बी गावात लपून ठेवल्या मग त्या कोणाच्या हाती लागणार नाही याची काळजी घ्या नाही कसे त्यात तुमचे सगळे पाप लिहून ठेवलेत ना आणि त्या चिठ्ठ्या जर गावातल्या माणसांच्या हाती लागल्या तर पोलिसांच्या हाती लागल्या तर तुमचं काय खरं नाही ना आता मी किती दिवस जेलमध्ये राहणार आहे ते मला माहित नाही पण लवकरच तुम्ही कायमचं जेलमध्ये जाणार आहे ना याची मला खात्री आहे डिंपल नक्की काय चाललं तुझ्या डोक्यात
चहा संपला. तुला उठला पिरिक तुला भरली रागात किती आपलं संपून माझं माग लागलाय तू आता. मम्मी लवकर बाहेर ये. हे आजीनं माझी खरी घेतली. 100% दिसतंय. मारलंय का मग कशाला ओरडतस? काय झालं? कुठं काय झालं? अरे हाक मारलीस ना, काय झालं? हा मम्मी ना माझी खरी खाल्ली. आता काय लहान पोरागत करता व? तुझ्या लेखालाच विचार, त्यांनी माझा चहा घेतला म्हणून मी त्याची खारी घेतली. अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ. कोण आहे का घरात? या बाहेर. या बाया, आता कोण आलं? साहेब तुम्ही काय झालं? तुमच्या मुलीनं दिलेल्या मुदतीत पैसे परत केलेले नाहीयेत, त्यामुळे आम्ही तिला अटक करायला आलो. आला का परत तुम्ही? तुम्हाला काय कामधंदा आहेत का नाहीत? टोन्या ह्यांना दे वाड्याच्या बाहेर आकलून. यासने हाकलून देऊ? टोन्या नाही तेव्हा घरातल्या सगळ्या गोष्टी बाहेर जाऊन सांगत असतो ना गावात. होय. मग आता हा जातो. अरे आमच्या दीदीला पोलीस पकडून नेणार आहेत, ऐकलं का? हे बघा, आम्ही तुम्हाला आणखी एक संधी देतोय. जर तुमची पैशाची व्यवस्था झालेली असेल तर ते पैसे आत्ताच परत करा, नाहीतर आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल. ठीक आहे, करा मला अटक. पिंपे, अगं ही काय बोलतेस तू? काय चाललंय ही समज? काय दिसायला आपल्यावर? एका मागून एक चालूच आहे काय ना काय. तर तुला तुरुंगात टाकलं तर बया तुझं कसं होईल? कोण करेल तुझ्याशी लगेच? साहेब मी हात जोडते, अहो असं करू नका. तिला तुरुंगात टाकू नका. अहो तिचं आयुष्याचं वाटोळं होईल. गावात तोंड दाखवायच्या लायकीचं राहणार नाही आम्ही. अहो तिच्या पुढे एवढं आयुष्य आहे, तिच्या आयुष्य असं बरबाद करू नका. मी हात जोडते, पाया पडते तुमच्या. अजिबात कोणापुढे हात जोडायची गरज नाही. असं पण काय राहिलं आयुष्यात? असं गरिबीत भीक मागण्यापेक्षा आहे ना, जेलमध्ये 2 घास सुखाची खाईल म्या. चला मला घेऊन. आमच्या ह्याच्यात येऊन तुम्ही हे नाही करू शकत. म्हणजे आमच्याच गावात येऊन आमच्या वर्ल्ड फेमस हिरोईनला तुम्ही असं अटक नाही करू शकत. हा एवढी गर्दी कसली? आय कुठे? आय गेली का काय? अरे आज कशी सोडून गेली? अरे देवा! अरे तुझा मुडदा बसवला तुझा. माझ्या कारण मरणाच्या माग लागलाय. त्या कंपाऊंडरला पोचले बिगार, मी इथनं जाणार नाही. माझ्या भाऊजी, नामा भाऊजी, सरपंच बघा की तुम्ही तर समजावा की यांना. तर या ठिकाणी डिंपल ही या गावची हिरोईन आहे आणि तिला जर अटक झाली तर समजा गावाला अटक केल्यासारखं आहे. असं करा, तुम्ही द्या 2 लाख रुपये, आम्ही तिला तुरुंगात टाकत नाही. 2 लाख? पंचायतीकडे 200 रुपये बी नाहीत या ठिकाणी. मग तुम्ही बाजूला आहात त्या ठिकाणी, नाहीतर पोलिसांचे बांबूचे फटके पडतील. नको त्या ठिकाणी. हो साहेब, ते काय पैसे घेऊन चोरून पळून गेले नाही. त्याला थोडा वेळ द्या, देईल ते पैसे परत. डिंपे, तू एक काम कर, तू मला पैसे दे, मी तुला डबल करून देतो. नाम्या दादा,
तू या सगळ्यात अजिबात पडू नको. आता जे व्हायचं ना ते होऊ द्या. चला मला घेऊन. डॉक्टर आहो, तुम्ही आता काहीतरी करा. तुम्हीच थांबवा हिला. अहो, ही आपल्या गावची हिरोईन आहे, आपल्या गावची शान आहे. हिच्यामुळे पंचकृषीत गावाला नाव मिळालंय. हिला घेऊन गेली तर गावाची बदनामी होईल. डॉक्टर डॉक्टर माझ्या लेकीला वाचवा. तुम्हीच वाचवू शकता तिला जेलमध्ये जाण्यापासून. तुम्ही सांगा की त्यांना. मॅडम घेऊन चला त्यांना. चल ग. थांबा, मी एकटीच नाही ना, माझ्या संग डॉक्टरसने बी घेऊन चला. ए डिंपे, अगं काय बोलतेस तू? डॉक्टरांना कशासाठी घेऊन जातील पोलीस? कारण त्यांनी माझ्या सगळ्या कमाईचे पैसे चोरलेत आणि त्यांच्या खोलीत नेऊन ठेवले. ती अगं डिंपे काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? अगं मम्मी, खरं तेच बोलते आम्ही. डॉक्टरांनी जर माझं पैसे चोरलं नसतं ना तर मी कवाच यांना देऊन टाकलं असतं. डिंपे, अगं कुणाबद्दल बोलतेस याचं तरी जरा भान ठेव की. कोण आहे ते? चोर आहे? हा, अख्ख्या गावाला मदत करणारा माणूस आहे. वाड्या जो प्यालती का नाही तेव्हा कुणी दिलं का पैसे? ह्यांनीच दिला ना. विसरलीस? लगा डॉक्टरांसारखा देव माणूस जगात शोधून सापडायचा नाही कुठं. आणि असलं घाणेरडा आरोप करतेस होय त्यांच्यावर. टिंपे, बजरंगा शपथ घेऊन सांगतोय, तुझ्या ठिकाणी दुसरं कोणी असतं का नाही जाग्यावर जित्ता गाडला असतं एका इथंच. बचा नाही बाजा भाऊ, तुला माहित नाही, वाडा वाचवायच्या वेळेस डॉक्टरांनी जे पैसे दिलं होतं ना ते पण माझंच होतं. तुझं होतं ना, मग तवाच सांगायचं होतं ना डिंपल. डॉक्टर कोणाच्या बी पैशाला असा हात लावणार नाहीत. तर तो लय सुताळाक नाही का? अख्ख्या गावाला लुटून पळून जायला तवा कळेल तुम्हाला. त्यासाठी तो इथं परत आलाय. सर्वात तू असं मध्ये काही बी बोलू नको. डॉक्टर ह्याचं कधीच करू शकत नाही. म्हणजे डॉक्टर चोरीचं काम करू शकत नाही. खरंय खरंय, या देव माणसामुळं गावामध्ये सगळं नीट चाललेलं आहे. त्याच्यावरच्या चोरीचा आरोप मी निषेध करतो. ठीक आहे, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही ना? तुम्हाला असं वाटतं मी खोटं बोलते? ते काम करा, डॉक्टरांच्या खोलीची जाऊन झडती घ्या. मग तुम्हाला समजेल त्यांची इथं पैसे आहेत का नाही ती. डिंपल, काय करतेस? तुला तुझं कळतंय ना? का आता थंडीत पण घाम आला का तुम्हाला? हे एवढं बोलतेय तर एकदा चौकशी करावीच लागेल.